सावकाश लागलं नाही ना धरावं वाईस त्यांना सागर हद्दी आरशी आजारी रहमतपूर आमचं वाई पहिल्यांदा आलाय का हा होय किती वय आता होय दर महाशिवरात्रीला येते का महाशिवरात्रीला तू उघडते ना बघ ती नागेश्वरीचं आता तुम्ही 2-4 वेळा आला त्यामुळे एवढं काय वाटत नसेल आम्ही हे पहिल्यांदाच आमची फाटून आता झाली आता तुमचं नका 5 वय तर निवांत चालतं ना रानातलं काम बी असेल त्यामुळं तुम्हाला काय वाटत नसेल आम्ही कॉलेजला काय बसून म्हटल्यावर गाव कुठलं तुमचं गाव म्हणलं फलटणवरून आलं पहिल्यांदा झालाय का नाही मग 17 पासून येतोय 17 2017 होय लका होय आता किती तुमचं 53 किती स्टॉप घेतला आतापर्यंत नाही स्टॉप घेतला होय न थांबता जाताय न थांबता दरवेळी आलं की हो हे फक्त चालत राहिलं बसायचं नाही होय थांबलं जागेवर हो बसायचं चालत राहिलं चांगला टाईम नाही होय मग काम काय राहण्यातलं असते का तुमचं कसं नाही मग एवढं स्टॅमिना कसं काय चालायचं भावांनो खूप आता मगाचपासून चालत आहे आणि विषय कसा बाटल्या सगळ्या पाणीच नुसतं सॅकमध्ये सगळ्यांनी माझ्याकडे बाटल्या दिल्या ती निवांत चालत होती मग काय आता म्हटलं वाईस स्टॉप घ्यावा म्हणून इथं बघू शकता निवांत आता सगळी बसलेलं आहे आम्ही इकडे सागराला इकडे मामा आता जाऊया पुढे चला थांबायचं नाही आता थांबायचं चला चला पाय उचलून चला सागर दादा कटायचं नाही ओढ खाली निघतो बाय पाणी आहे डायनिंग टेबल स्पेस चांगला आहे ट्रॉफिक जाम भाऊन ही म्हातारा बघत असाल तुम्ही 59 वय म्हाताऱ्याचं तरी पण म्हातारे सगळ्यांच्या आधी जाऊन आले भंडारा बघू शकता लावून पाया पडून दर्शन घेऊन माघारी आले आम्ही अजून पोचलोच नाही भावांनो रस्ता कसा आहे बघा किती खोल दरी दिसतात बघितलं का इकडं आपण आत्ताशी इतक्या वाटते भावांनो आता आपण निम्म्या रस्त्यावर आलेलो आहे तुम्ही बघू शकता आता मोठ्या प्रमाणात चढ लागलेला आहे इथं खूप दम लागलेला आहे खूप रस्ता सगळे दगडच आहे तुम्ही बघू शकता तरी आता चाललो आहे बघूया कधी येते थोडं राहिले आता मामा ऋषीदादा काय आम्हाला गावत नव्हती ती कायमच आमच्या पुढे होती सागरदादा मी आपला निवांत मागं चाललो होतो तर बघू शकता कुठं काय मेंबर दिसायच मागत नव्हती म्हटलं आपण जाऊ हळूहळू काय विषय नाही मग काय परत पुढं आलो इथं तर गावली नेमकी तर पाठीमागं माझ्या बघू शकता तुम्ही तिकडं बसलेत निवांती मग तिकडं जायला काही एवढी जागा नव्हती मग इथं निवांत बसलो ती सगळी कार्यकर्ते आमच्यावर चालत होती ती पण बघू शकता त्या काकी वगैरे सर्वजण थकलेले आहेत कारण की खूप चढाचा रस्ता आहे भाऊ रस्ता कसा आहे बघा खतरनाक टॉपचा विषय आता इथून आपण जाऊया बघूया कसं काय ते सावकाश लागलं नाही ना धरावं वाईस त्यांना सागर हद्दी आरशी आजारी आत्ताची भावांना तुम्ही दादा बघत असतील त्यांचा विषय झाला त्यांचं थोडं वय जास्त असल्यामुळे त्यांचा पाय घसरला होता म्हणून त्यांना थोडी मदत केली त्यांना व्यवस्थित खाली सोडलं हो ना तर पुढं वर आली
एक दादा भेटले होते म्हणजे 5-10 मिनटाचं राहील. बघूयात दम तर लागलाय खूप तरी पण तसंच चालायला लागली. बघूया पुढे कसं काय काय होते. भावांनो इथनं आता वर आलं की इथं तुम्ही बघू शकता पाणी साठवून ठेवलं आहे पाणी पिण्यासाठी हातपाय धुण्यासाठी. ते सर्वजण हातपाय धुत आहेत. आपल्यातले मेंबर पुढे गेलेत इकडे बघू शकता. आता आपण पण जाऊ. इथं माणसं कुठून बसलेली आहेत कारण की खूप उंची. असं करू नको. हिरवा शर्ट देण्याला ठेवायचा. हिरव्या शर्टाला सोडायचं नाही. सगळी कटाळलेली माणसं भावनं. बाया नाद करू नको आपला. भावनं आता तुम्ही बघू शकता ट्रॅफिक जाम झालेला आहे. रस्ता बारीक असल्यामुळं वरनं भरपूर पब्लिक यायला लागलेलं आहे. खालनं पण भरपूर येते. सावकाश चला घसरू नका. भावनं फायनली आपण आता वर पोचलो आहे इथं नागेश्वरीच्या इथं. कसं असते काय माहीत नव्हतं तरी पण आता बघू शकता तुम्ही खूप पब्लिक आहे इथं. खतरनाक विषय. बघूया आता कसं काय पुढे. भावांनो आता तुम्ही बघितलं असेल आपण खूप कष्टानं आणि खूप कंटाळलो आहे आणि आलो की इथं एकदाच कसा एकदम वर आलं असं भारी वाटलं का नाही टॉपचा विषय. पण तुम्हाला सांगतो ही गर्दी बघितल्यावर दर्शन घ्यायची इच्छाच गेली होती पण काय करणार आता एवढ्या लांब आलो आहे म्हणल्यावर तिथं जे दर्शन घ्यायला लागते म्हणलं. परत म्हटली चला जेवायला. सगळे आमच्यातले मेंबर म्हणले जाऊ जेवाय. बरं म्हटलं चला आता हे म्हणतात म्हणल्यावर जायला लागते. बघू म्हटलं जेवून आल्यावर जर काय निर्णय बदलला. पोटात भर गेल्यावर सकाळपासून काय पोटात नव्हतं त्यामुळं चालला होता विषय. परत आम्ही खाली आलो. तिथं काय लय ऊन होतं त्यामुळे हळूच कोपऱ्यातनं खाली आलो. झाडे तर निवांत जेवत बसलो होतो. तरी भावांना आता पार्ट 4 खूप इंटरेस्टिंग आहे. अवश्य पहा.